and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 78. आम्ही इंग्रजी शिकतो. पाठ 78. मित्रमैत्रिणींनो, या विशेष पाठांमध्ये आपण खूप सराव करूया आणि अर्थात खूप मज्जाही करूया. आजच्या पाठात आपण सगळे आधी शिकलेलं एक गाणं एकत्र म्हणूया. बाटल्यांचं गाणं आठवतंय ना तुम्हाला? आज रंजना आणि संतोष ते गाणं शिकणार आहेत. त्यांच्याबरोबर तुम्हीही शिका. आधी पहिल्या कडव्याचे शब्द नीट ऐका आणि रंजना संतोष बरोबर तुम्हीही म्हणा. नीट लक्ष देऊन ऐका आणि मग म्हणा. 10 green bottles standing on the wall. 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 And if one green bottle should accidentally fall, and if one green bottle should accidentally fall, there'll be 9 green bottles standing on the wall. there'll be 9 green bottles standing on the wall. आता रंजना आणि संतोष बरोबर तुम्हीही गाणं म्हणा. 10 green bottles standing on the wall. 10 green bottles standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be 9 green bottles standing on the wall. 9 green bottles standing on the wall. 9 green bottles standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be 8 green bottles standing on the wall. 8 green bottles standing on the wall. 8 green bottles standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be 7 green bottles standing on the wall. 7 green bottles standing on the wall. 7 green bottles standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be 6 green bottles standing on the wall. मज्जा आली का? याचप्रमाणे तुम्ही उरलेली कडवी म्हणू शकता. पण आत्ता शेवटचं कडवं एकत्र म्हणूया. सुरुवातीची ओळ आहे 1 green bottle standing on the wall. चला तर मग शेवटचं कडवं एकत्र म्हणूया. 1 green bottle standing on the wall. 1 green bottle standing on the wall. And if one green bottle should accidentally fall, there'll be no green bottles standing on the wall. मित्रमैत्रिणींनो, गाणं आवडलं ना? डिड यू लाईक
द सॉन्ग? बरं, मग आता आपण सराव करूया. तुम्ही म्हणत असाल, या सुनीता मावशी सारखे प्रश्न विचारतात आणि आम्हाला म्हणतात, इंग्रजीत उत्तर दे, इंग्रजीत उत्तर दे. म्हणूनच आज मी तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी देणार आहे. चालेल? बरं तर मग आधी या वर्षातल्या पाठात शिकलेले काही प्रश्न पुन्हा ऐका. माया तुम्हाला हे प्रश्न सावकाश म्हणून दाखवेल. टीचर हे प्रश्न लिहून घेऊ शकतील, म्हणजे नंतर सरावात मुलांना मदत करता येईल. पण मुलांनो, तुम्ही मात्र लक्ष देऊन ऐका हं. माया, कर सुरू. What did you do today? What did Santosh do last Sunday? When did you go to school? When was Ranjana's birthday? Where did Sharad Dada go? Where did you buy this shirt? How much did this shirt cost? चला, आता तुम्ही मी देईन त्या सूचनांप्रमाणे प्रश्न विचारायचे आहेत. कोण तयार होतंय? घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. एक जण तयार आहे ना? असं समज की तू शाळेतून घरी आल्यावर तुला तुझा मित्र भेटला किंवा मैत्रीण भेटली. तुला त्याला विचारायचे की त्यांनी किंवा तिनी आज काय काय केलं. सुरू कर. प्रश्न विचार पाहू इंग्रजीत. बरोबर प्रश्न विचारलास का? माया, तू हाच प्रश्न विचार पाहू. What did you do today? शाबास. व्हॉट म्हणजे काय? प्रश्न असा विचारायचा, व्हॉट डिड यू डू टुडे? बरं, आता आणखी एकाने उभं राहायचे. आता तू समज की तुझे वडील मुंबईला गेले होते. तुला तुझ्या वडिलांना विचारायचे की तुम्ही केव्हा बरं गेला होता मुंबईला. इंग्रजीत कसं विचारशील? बरोबर सांगितलं का? माया, तू सांग बरं. When did you go to Mumbai? बरोबर. When म्हणजे केव्हा. When did you go to मुंबई? बरोबर. आता दुसरं कोणतरी बोलेल. तुला आईला असं विचारायचंय की तू आज सकाळी कुठे गेली होतीस. इंग्रजीत कसं विचारशील? माया, तू सांग बरं. Where did you go this morning? बरोबर. Where म्हणजे कुठे. Where did you go this morning? आता पुढचा प्रश्न कोण विचारेल? तयार? समज तुझ्या मैत्रिणींनी किंवा मित्रांनी पेन विकत घेतले. हे पेन केवढ्याला घेतलं असं इंग्रजीत कसं विचारशील? माया, तू सांग बरं. How much did this pen cost? अगदी बरोबर. हाऊ मच म्हणजे किती. हाऊ मच डिड धिस पेन कॉस्ट? आता असे भूतकाळातले प्रश्न
तुम्हाला कोणालाही विचारता येतील नाही? बरं, आता या पुढच्या सरावात मी तुम्हाला 2-3 प्रश्न विचारायला सांगणार आहे. म्हणजे कसं ते बघा हं. आता समजा मी बाजारातून घरी येताना मला माया भेटली, तर ती मला कोणकोणते प्रश्न विचारू शकेल? माया कोणकोणते प्रश्न विचारते ते ऐका हं. Where did you go? What did you buy? कळलं का तुम्हाला काय करायचं ते? आपण अजून एक उदाहरण ऐकूया. समजा मी मायाला माझी नवीन साडी दाखवली, तर ती असे प्रश्न विचारेल. When did you buy this sari? How much did this sari cost? कळलं ना तुम्हाला काय करायचं ते? बरं, तर मग घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील आणि मग मी सांगीन तसे प्रश्न इंग्रजीत विचारायचे. तयार? तू असं समज की तुझे वडील बाजारात जाऊन आलेत. तू त्यांना इंग्रजीत कोणते प्रश्न विचारशील? तुम्ही कुठे गेला होता? कधी गेला होतात? काय विकत आणलं? असे प्रश्न इंग्रजीत विचारायचे. कमीत कमी 2 प्रश्न विचार हं. प्रश्न इंग्रजीत विचारले ना, आता दुसरं एक मूल मी सांगीन तसे प्रश्न विचारायचे. तयार? तू अशी कल्पना कर की तुझा मित्र किंवा मैत्रीण दिल्लीला जाऊन आली. तू तिला किंवा त्याला विचारायचं की तू दिल्लीला कधी गेलीस, कधी आलीस, तिथे काय केलं, कुठे राहिलीस इत्यादी. कमीत कमी 2 प्रश्न इंग्रजीत विचारायचेत हं. आता दुसरं कोणतरी उभं राहायचं. मी सांगते तसे प्रश्न इंग्रजीत विचारायचे. तयार? तू असं समज की शाळेत एक नवीन मुलगी आलीये. ती दुसऱ्या एका गावाहून आलीये. तिला तू काय काय विचारशील? तू कोणत्या शाळेत होतीस? कोणत्या वर्गात होतीस? तुझ्या शिक्षकांचं नाव काय होतं? अशा प्रकारचे प्रश्न इंग्रजीत विचारायचे. भूतकाळातले 2 प्रश्न विचार. बरोबर प्रश्न विचारले का? व्हेरी गुड. आता पुढची 15 मिनिटं टीचर असाच सराव घेतील. आज लिहून घेतलेले भूतकाळातले प्रश्न कसे विचारायचे याचा टीचर सराव घेतील. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.